नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम गायडन्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, महाराष्ट्र स्टेट बँक कोऑपरेशन बँकमध्ये 139 जागांची भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे आणि याचे अर्ज सुरू आहेत मित्रांनो. तर यामध्ये जे पदांचा समावेश आहे, ट्रेनी ज्युनियर ऑफिसर, ट्रेनी असोसिएट, ट्रेनी टायपिस्ट, ट्रेनी ड्रायव्हर या 4 पदांचा समावेश आहे. यामध्ये या भरती प्रक्रियेचे अर्ज सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये आकर्षक पगार आहे आणि त्याचबरोबर याची शेवटची तारीख आहे ती 1 जुलै आहे. या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो, ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक एलटीडी ची ऑफिशियल नोटिफिकेशन आहे. तर कोणत्या पदासाठी ही भरती निघाली आहे? ट्रेनी ऑफिसर्स इन ज्युनियर ऑफिसर, ग्रेड असोसिएट, टायपिस्ट इन असोसिएट ग्रेड अँड ड्रायव्हर या 3 पदांसाठी ही भरती निघाली आहे. या भरतीसाठी अर्जाचा जो कालावधी आहे तो 11 जून पासून ते 1 जुलैपर्यंत आहे. तुम्ही पाहू शकतात. इथपर्यंत तुम्हाला अर्ज करण्याचा कालावधी देण्यात आलेला आहे. त्यानंतर आपण माहिती पाहूयात आता पदांची. पहिले जे पद आहे ट्रेनी ज्युनियर ऑफिसर, पोस्ट आहे त्यामध्ये 49. याची शैक्षणिक पात्रता जी आहे ती पदवीधर, ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन, कोणत्याही शाखेचा उमेदवार पदवीधर असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर मित्रांनो, इथे त्यांनी असं म्हणलं आहे की बॅचलर किंवा मास्टर इन लॉ आणि कंप्लीटेड JAIIB आणि CAIIB MSCID सर्टिफिकेशन किंवा तुमच्याकडे कामाचा अनुभव असेल ट्रेझरी, इंटरनॅशनल बँकिंग, डिव्हिजन डिपार्टमेंट त्यांना प्राधान्य देण्यात येईल असं त्यांनी म्हणलं आहे. एक्सपिरियन्स जो आहे तो 2 वर्षाचा असला पाहिजे. यामध्ये त्यांनी अर्बन DCC बँक ऑफिसर असं या पदाचा त्यांनी उल्लेख केला आहे. त्याचबरोबर क्लर्क लेवलचे पण इथे सेकंड लेवल ऑफिसर केडर वेअर क्लर्क लेवल डज नॉट एक्झिस्ट असं देखील त्यांनी म्हणलं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, याचे एज लिमिट काय आहे ते आपण जाणून घेऊयात. ट्रेनी ज्युनियर ऑफिसर या पदासाठी एज लिमिट जे आहे ते मिनिमम जे आहे ते 23 आहे आणि मॅक्सिमम जे आहे ते 35 आहे. तुम्ही पाहू शकतात. मॅक्सिमम एज लिमिट 35 आहे आणि मिनिमम जे आहे ते 23 वर्ष आहे. त्याचबरोबर ट्रेनी ज्युनियर ऑफिसर विल बी पेड. स्टायपेंड किती आहे? 30,000 रुपये प्रति महिना तुम्हाला स्टायपेंड भेटणार आहे. तुमच्या ट्रेनिंग कालावधीमध्ये तुम्हाला 30,000 रुपये प्रति महिना स्टायपेंड भेटणार आहे. त्यानंतर जेव्हा आफ्टर सक्सेसफुल कंप्लीशन ऑफ द ट्रेनिंग पिरियड the trainee junior officers will be placed in the bank's regular grade and will be paid total emoluments of the about 52,100 per month. तर मित्रांनो, जेव्हा तुमचं ट्रेनिंग कंप्लीट होतं आणि जेव्हा तुम्ही कामावरती रुजू होता बँक रेग्युलर ग्रेड, तेव्हा तुम्हाला प्रति महिना सॅलरी जी भेटते ती 52,100 आणि कन्फर्मेशन सर्व्हिस तुम्ही पाहू शकतात. द ट्रेनिंग पिरियड ऑफ अ ट्रेनी ज्युनियर ऑफिसर शॅल बी 12 months followed by a probation period of 6 months. पहिला तुमचं ट्रेनिंग होणार 12 महिन्याचं, त्यानंतर प्रोबेशन पिरियड असणार 6 महिने. त्यामध्ये तुमचं त्यांनी प्रोबेशन पिरियडमध्ये ट्रेनी ज्युनियर ऑफिसर शॅल बी असेस्ड ऑफ वर्क परफॉर्मन्स, त्यामुळे तुमचा कामाचा अनुभव याची पडताळणी करणार. कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट, अटेंडन्स रेकॉर्ड एक्सेट्रा ऑन सॅटिस्फॅक्टरी परफॉर्मन्स द कॅन्डिडेट ही शी शॅल बी प्लेस्ड ऑन प्रोबेशन. 6 महिन्यासाठी तुम्हाला प्रोबेशन पिरियडवरती ठेवण्याच्या आधी त्यांनी परफॉर्मन्स, तुमचा कामाचा अनुभव, तुमचा कामाचा परफॉर्मन्स बघणार. कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट बघणार, अटेंडन्स रेकॉर्ड्स बघणार. ऑन सॅटिस्फॅक्टरी परफॉर्मन्स द कॅन्डिडेट एवढी मित्रांनो ही माहिती बघणार. या माहितीनंतर तुम्हाला प्रोबेशन पिरियडवरती 6 महिन्यासाठी ठेवणार आणि त्यानंतर हे सर्व प्रोसिजर झाल्यानंतर देअर आफ्टर कन्फर्म्ड इन द सर्व्हिस ऑफ द बँक बेस्ड ऑन द ओव्हरऑल असेसमेंट ऑफ द ट्रेनी ज्युनियर ऑफिसर ड्युरिंग द ट्रेनिंग अँड द प्रोबेशन पिरियड. त्यानंतर दुसरं जे पद आहे ते ट्रेनी असोसिएट आहे. त्यासाठी एकूण 81 रिक्त पदांची इथे भरती आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुम्ही पाहता ग्रॅज्युएट आहे. कोणत्याही शाखेतील ॲटलिस्ट 50% मार्क्स पाहिजे आणि शुड हॅव पास्ड मेट्रिक्युलेशन. 10वी जी आहे ती मराठी विषय घेऊन पास असणं आवश्यक आहे. यामध्ये तुमच्याकडे GCC TBC चं टायपिंग सर्टिफिकेशन असेल त्या उमेदवारांना ते प्राधान्य देण्यात येईल असं त्यांनी म्हणलं आहे. मराठी आणि इंग्लिश टायपिंग सर्टिफिकेट पाहिजे. त्याचबरोबर इथं एक्सपिरियन्सचं नॉट मॅन्डेटरी म्हणलं आहे. बट द प्रेफरन्स विल बी गिवन टू कॅन्डिडेट हू वर्क एक्सपिरियन्स ॲज ऑन कोऑपरेटिव्ह इंटर्न्स STCB आणि DCC बँक. DCC बँक आणि कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये ज्यांनी इंटर्न म्हणून काम केलं आहे त्यांना प्राधान्य देण्यात येईल असं त्यांनी म्हणलं आहे एक्सपिरियन्समध्ये. आणि एज लिमिट जी आहे ती मिनिमम 21 आहे आणि मॅक्सिमम 32 इयर आहे. स्टायपंड जो आहे तुम्हाला प्रति महिना ट्रेनिंग पिरियडच्या वेळेस 25,000 भेटणार आणि इन्व्हॉल्वमेंट जो आहे टोटल तो 34,400 पर मंथ तुम्हाला बँक रेग्युलर ग्रेड व ट्रेनी असोसिएट विल बी प्लेस्ड इन द बँक रेग्युलर ग्रेड. तुम्ही जेव्हा ट्रेनी असोसिएट म्हणून प्लेस होता तेव्हा रेग्युलर ग्रेडमध्ये तेव्हा तुम्हाला 34,400 पर मंथ भेटणार आणि कन्फर्मेशन इन सर्व्हिसचा तोच क्रायटेरिया आहे जो आधीच्या पदाला होता.
त्यानंतर मित्रांनो तिसरं जे पद आहे ट्रेनी टायपिस्ट, यासाठी ग्रॅज्युएट आणि मराठी विषय घेऊन 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. प्रोफेशनल क्वालिफिकेशन तुम्ही पाहता GCC TBC टायपिंग सर्टिफिकेट पाहिजे, 30 WPM इन मराठी टायपिंग आणि 40 WPM इन इंग्लिश टायपिंग प्रोफिशियन्सी यांना प्राधान्य दिले जाईल. त्याचबरोबर वर्ड प्रोसेसिंग आणि स्प्रेडशीट आली पाहिजे. प्रेफरन्स विल बी गिवन टू कॅन्डिडेट हू हॅव कंप्लीटेड मराठी इंग्लिश स्टेनोग्राफी कोर्स. स्टेनोग्राफी ज्याचा कोर्स आहे त्यांना प्राधान्य देण्यात येईल असं त्यांनी म्हणलं आहे. एक्सपिरियन्स जो आहे तो इथे एक्सपिरियन्स ॲज अ DTP ऑपरेटर, DTP ऑपरेटर म्हणून तुम्ही काम केलं असेल तर तो एक्सपिरियन्स त्यांनी मागितलेला आहे. तसं नॉट मॅन्डेटरी आहे, बट त्यांनी जर का प्रेफरन्स द्यायचं म्हणलं तर DTP ऑपरेटर म्हणून काम केलं असेल त्यालाच प्राधान्य दिले जाईल असं त्यांनी म्हणलं आहे. एज लिमिट जो आहे ते 21 ते 28 वर्ष आहे आणि यामध्ये स्टायपंड जो भेटतो तो ट्रेनिंग पिरियडवरती असताना 25,000 प्रति महिना आणि त्याचबरोबर तुम्ही रेग्युलर ग्रेडवरती जेव्हा जॉईन होता बँक रेग्युलर ग्रेडवरती तेव्हा तुम्हाला 34,400 पर मंथ स्टायपंड भेटतो. आणि कन्फर्मेशन इन सर्व्हिसचा क्रायटेरिया जो आहे तो आधीच्या पदासाठी जो होता तोच आहे. चौथी जी पोस्ट आहे ती ट्रेनी ड्रायव्हर आहे. यासाठी एकूण 5 पदे रिक्त आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता आहे 10वी मॅट्रिक्युलेशन एक्झामिनेशन मराठी सब्जेक्ट घेऊन पास असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे वैध LMU लायसन्स असणे आवश्यक आहे. व्हॅलिड LMU लायसन्स असणे आवश्यक आहे आणि एज लिमिट मिनिमम 18 आणि मॅक्सिमम 30 वर्ष इथपर्यंत आहे. कॅन्डिडेट विल बी पेड अ स्टायपंड 22,000 रुपये प्रति महिना तुम्हाला स्टायपंड दिलं जाईल ट्रेनिंग पिरियडवरती असताना. आणि जेव्हा तुमचं ट्रेनिंग पिरियड सक्सेसफुली कंप्लीशन होतं, जेव्हा तुम्ही रेग्युलर ग्रेडवरती येता तेव्हा तुम्हाला 27,700 प्रति महिना स्टायपंड दिलं जाईल आणि एक्सपिरियन्स नॉट मॅन्डेटरी म्हणलं आहे. कन्फर्मेशन इन सर्व्हिसेसचा जो क्रायटेरिया आधीच्या पोस्टला आहे तोच इथे आहे. त्याचबरोबर मित्रांनो ॲप्लिकेशन प्रोसिजरमध्ये तुम्हाला इथे डिटेल्ड गाईडलाईन्स आणि प्रोसिजर इथे दिले आहेत. या सर्व प्रोसिजर वाचूनच तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि तुम्हाला जाहिरात वाचूनच अर्ज करायचा आहे जेणेकरून तुम्हाला भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. त्याचबरोबर ते ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन तुम्हाला प्रथम करायचं आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमचा फॉर्म भरायचा आहे, तुमची पोस्ट सिलेक्ट करायची आहे, पेमेंट करायचं आहे तुम्हाला आणि डॉक्युमेंट स्कॅन अँड अपलोड करायचं आहे तुम्हाला. त्याचबरोबर मित्रांनो आपण आता पाहूयात यासाठी फीज किती लागणार आहेत. पेमेंट ऑफ फीज जी आहे ती ट्रेनी ज्युनियर ऑफिसर या पदासाठी 1,770 इन्क्लूड GST आहे. ट्रेनी असोसिएट या पदासाठी 1,180 इन्क्लूड GST आहे. ट्रेनी टायपिस्ट 1,180 इन्क्लूड GST. ट्रेनी ड्रायव्हरसाठी 1,180 इन्क्लूड GST. असे या चारही पोस्टसाठी फीज आहेत. त्याचबरोबर आपण आता पाहूयात परीक्षेचा क्रायटेरिया काय आहे तो आपण पाहूयात. एक्झाम इथे सिलेक्शन प्रोसिजर जे आहे ते तुम्ही पाहू शकतात. फॉर द पोस्ट ऑफ ट्रेनी ज्युनियर ऑफिसर इथे 4 त्यांनी सब्जेक्ट दिले आहेत. प्रोफेशनल नॉलेज यासाठी 40 प्रश्न 80 मार्कासाठी आणि ओन्ली इंग्लिशमध्ये असणार आहेत. यासाठी 30 मिनिटं असणार आहेत. इंग्लिशसाठी 40 प्रश्न 40 मार्कासाठी. बँकिंग अँड जनरल अवेअरनेससाठी 40 प्रश्न 40 मार्कासाठी. इंग्लिशसाठी 30 मिनिटाचा टाईम. बँकिंग अँड जनरल अवेअरनेससाठी 25 मिनिटाचा टाईम असणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर क्वांटिटेटिव्ह अँड न्यूमरिकल ॲबिलिटीसाठी 40 प्रश्न 40 मार्कांसाठी. टोटल 160 प्रश्न 200 मार्कांसाठी. 120 मिनिटे तुमच्याकडे वेळ असणार आहे. त्याचबरोबर इथे तुम्ही पाहू शकता द ऑनलाईन एक्झामिनेशन विल बी ओनली इंग्लिश लँग्वेजमध्ये ही परीक्षा पार पडणार आहे आणि ऑनलाईन टेस्ट विल हॅव निगेटिव्ह मार्किंग ऑफ रॉंग आन्सर. निगेटिव्ह मार्किंग असणार आहे या एक्झामसाठी. निगेटिव्ह मार्किंगचं इथे त्यांनी ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिली आहे तुम्ही इथे पाहू शकता. त्याचबरोबर पुढची जी पोस्ट आहे पोस्ट ऑफ ट्रेनी असोसिएट यासाठी रिजनिंग ॲबिलिटी अँड कॉम्प्युटर गाईड, इंग्लिश, बँकिंग अँड जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह अँड न्यूमरिकल ॲबिलिटी असे 4 विषय असणार आहेत. प्रत्येक विषयाला तुम्ही पाहता 40 प्रश्न 80 मार्कासाठी रिजनिंग ॲबिलिटीसाठी आणि इंग्लिशसाठी 40 प्रश्न 40 मार्क, बँकिंगसाठी 40 प्रश्न 40 मार्क, क्वांटिटेटिव्ह अँड न्यूमरिकल ॲबिलिटीसाठी 40 प्रश्न 40 मार्क, एकूण 160 प्रश्न 200 गुणांसाठी. यासाठी एकूण वेळ असणार आहे 120 मिनिटे आणि याची पण परीक्षा ओन्ली इंग्लिश मीडियम इंग्लिश लँग्वेजमध्ये असणार आहे. पुढची पोस्ट आहे ट्रेनी टायपिस्ट इन असोसिएट ग्रेड. यासाठी मराठी लँग्वेज असणार आहे. 40 प्रश्न 80 मार्कासाठी आणि ओन्ली मराठी. 25 मिनिटाचा टाईम असणार आहे. रिजनिंग ॲबिलिटी 40 प्रश्न 40 गुणांसाठी. ओन्ली इंग्लिश 40 मिनिटाचा टाईम असणार आहे. जनरल अवेअरनेस 40 प्रश्न 40 गुणांसाठी. ओन्ली इंग्लिश 20 मिनिटं टाईम असणार आहे. क्वांटिटेटिव्ह अँड न्यूमरिकल ॲबिलिटी 40 प्रश्न 40 गुण ओन्ली इन इंग्लिश 35 मिनिटाचा टाईम असणार आहे. टोटल जे प्रश्नांची संख्या 160 आणि टोटल मार्कांची संख्या 200. टोटल टाईम जो आहे ते 120 मिनिटाचा असणार आहे. यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता फेज 2 मध्ये स्किल टेस्ट असणार आहे. द कॅन्डिडेट हू विल बी ऑब्टेन क्वालिफाईंग मार्क्स इन द फेज 1 एक्झामिनेशन
will be required to appear in the skill test for typing as banking prevailing policy आणि नंतर मेरिट लिस्ट असणार आहे. द फायनल मेरिट लिस्ट फॉर द ट्रेनी टायपिस्ट विल बी डिसाइडेड ऑन द बेसिस ऑफ क्वालिफाईंग द स्किल टेस्ट. आता फॉर द पोस्ट ऑफ ट्रेनी ड्रायव्हर या पदासाठी आपण परीक्षेचा पॅटर्न समजून घेऊयात. रिजनिंग 35 प्रश्न 35 गुणांसाठी 25 मिनिटाचा टाइम आणि यामध्ये तुम्हाला बायलँग्वेज असणार आहे. इथे दोन्ही भाषेमध्ये तुम्हाला पेपर देता येणार आहे, इंग्लिश आणि मराठीमध्ये. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता जनरल इंग्लिश 30 प्रश्न 30 गुण, जनरल अवेअरनेस 20 प्रश्न 20 गुण, न्यूमेरिकल ॲबिलिटी 35 प्रश्न 35 गुण, 120 प्रश्न 120 गुणांसाठी टोटल तुमच्याकडे कालावधी असणार आहे तो 90 मिनिटांचा असणार आहे ड्रायव्हर पदासाठी. आणि ऑनलाईन एक्झामिनेशन असणार आहे. ऑनलाईन रिटन टेस्ट एक्झामिनेशन विल बी इन मराठी ॲज वेल ॲज इंग्लिश लँग्वेज एक्सेप्ट टेस्ट ऑफ जनरल इंग्लिश. द ऑनलाईन टेस्ट विल हॅव निगेटिव्ह मार्किंग ऑफ रॉंग ॲन्सर. निगेटिव्ह मार्किंग पण असणार आहे आणि सर्वात शेवटी मेरिट लिस्ट लागणार आहे. एक्झामिनेशन सेंटर तुम्ही पाहू शकता मुंबई, नवी मुंबई, ठाणे, MMR रिजन, पुणे, नाशिक, नागपूर, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि कोल्हापूर हे एक्झाम सेंटर असणार आहेत. येथे परीक्षा पार पडणार आहे. तर मित्रांनो ही संपूर्ण माहिती होती MSc बँक भरतीबद्दलची. यामध्ये 4 पोस्टांचा समावेश आहे. ट्रेनिंग ऑफिसर, ज्युनियर ऑफिसर, टायपिस्ट आणि ड्रायव्हर. त्याचबरोबर मित्रांनो ही सर्व माहिती जी आहे ती तुम्हाला वाचूनच अर्ज करायचा आहे. तर मित्रांनो ही माहिती होती MSc बँक भरतीबद्दलची. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.